नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ ज्ञानेश्वरी. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 152. भाग 152. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. यापैकी अस्ति भाती प्रिय हे तीन सत, चित व आनंद या शब्दाचे पर्याय आहेत व नाम रूप हे केवळ प्रपंच रूप म्हणून ओळखल्या जातात. वास्तविक पाहता प्रपंच ही काही स्वतंत्र वेगळी अशी सत्तावान वस्तू मुळीच नाही. आहे ते केवळ एकच अभेदात्मक तत्वच आहे आणि हे सर्व कळणे ज्यामुळे शक्य होते ते केवळ आपले शुद्ध असणेपणच असते. कारण हे असणेपण हे या सर्वांच्या अगोदरचे आहे आणि असा बोध जर मनात ठसला, असा बोध जर झाला की मग जीव जगतादी प्रपंच रचना स्वतंत्र व वेगळी अशी समजल्याच जात नाही, तर ते सर्व एक अभेदात्मक तत्व म्हणजे ब्रह्मरूपानेच राहते. म्हणजे आता वरवर दिसणाऱ्या आकार रूप चित्राने भ्रमित होण्याची अवस्था येत नाही. अहम बहुश्याम प्रजाये हा आदी संकल्पच विश्वरचनेच्या विविध अंगाने गोचर होत आहे. तरी पण इतके असले तरी त्याचे एकपण हे मात्र कधीच फुटत नाही. ते सदैव अबाधित असते. म्हणजे विश्वरचना ही आतल्या आतच एकपण न सोडता विविध अशा अनेकपणात येत असते. यालाच श्री ज्ञानेश्वर महाराज दादुल्याचा संकल्प असे म्हणतात. दादुलयाचा संकल्प विश्वरची. दादुलयाचा संकल्प विश्वरची. तर वस्तुतः सर्वत्र अभेदात्मक प्रतीतीच आहे. आपणही कशापासूनही वेगळे स्वतंत्र असे नाही आहोत. आदी संकल्पाचाच एक भाग आहोत. जो संकल्प आपले एकपण कायम ठेवूनच असतो. काहीच वेगळे स्वतंत्र तेथे नसते. मग ते कितीही अनेकत्वात व्यक्त होत असो. जर आपण स्वतंत्र व वेगळे असे समजत असू तर तो केवळ भ्रम आहे. तो भ्रम आहे, ती अविद्या आहे, तो गैरसमज आहे आणि या गैरसमजामुळे देहबुद्धी बळावली व नामरूपात्मक प्रपंच रचना स्वतंत्र आणि सत्तावान वाटू लागली. म्हणजेच काय, ती हर्ष विषादाचे कारण बनली. नंतर शास्त्र अध्ययन इत्यादी द्वारा ही विपरीत बुद्धी हा गैरसमज दूर होतो. म्हणजे आता मी म्हणजे देह आणि हे नामरूपात्मक जग स्वतंत्र वेगळे असे सत्तावान वाटत नाही. वस्तुतः हे आताचे असे वाटणे हे अगोदरच्या निराळेपणाच्या कल्पनेलाच धरून असल्यामुळे ती सुद्धा एक भ्रांत अवस्थाच आहे. म्हणजे चिखलाने भरलेले पाय आता धुतले, पण मुळात पायाला चिखल लागलेलाच नव्हता. म्हणून चिखलाने भरलेले पाय हा पण भ्रम आहे व ते आता धुवून स्वच्छ केले हा पण भ्रमच आहे. असा भ्रम नसणाऱ्या अवस्थेला निर्विकल्प अवस्था असे म्हणतात. वास्तविक पाहता आपल्या ठिकाणी मी म्हणून ज्या वृत्तीचे स्फुरण आहे ती केवळ ज्ञान वृत्ती आहे. ज्ञान वृत्ती म्हणजे
व्यक्तिरहित असे स्फुरण. ज्ञानवृत्ती म्हणजे व्यक्तिरहित असे स्फुरण. हेच मीचे शुद्ध स्फुरण आपण आपला असणेपणा म्हणून मिरवतो किंवा ओळखतो. म्हणजे आपण आपल्यालाच शुद्ध असणेपणाने आहोत आणि हे असणेपण वैयक्तिक अशा स्वरूपाचे मुळीच नसते. नाहीतर त्याला आपल्याला शुद्ध म्हणताच आले नसते. व हेच वास्तविक एक अफूट अशा चैतन्य तत्वाचेच आहे. आणि चैतन्याचा स्फुरणे हा मूलभूत स्वभाव आहे. ते स्फुरण पावल्याखेरीज राहू शकत नाही. तसे जर असते तर त्याला स्फुरण हे आपल्याला म्हणताच आले नसते. पण याच मूळच्याच ज्ञानरूप अशा मी या वृत्तीला केवळ आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे म्हणजे ज्ञान आणि वृत्ती यांना वेगवेगळे स्वतंत्र समजल्यामुळे अज्ञान रूप अशा अहंकाराधिवेष्टित मी असे समजण्यात येते. वास्तविक पाहता मीचे व ज्ञानवृत्तीचे मूळचेच ऐक्य आहे आणि हे मूळचे ऐक्य विसरल्यामुळेच आपण मर्यादित अज्ञानरूप अहंकाराधिष्ठित मीच स्थानापन्न झालो आहोत व आपल्या मूळच्या शुद्ध स्वरूपाहून वेगळे पडलो आहोत. वास्तविक इतके समजणे म्हणजे पूर्णतः आध्यात्मिक होणे होय. सर्व शोध मी कोण आहे, मी काय आहे याच्या फलश्रुतीत इथे संपतो. आता काहीच करायची अजिबात गरज नाही. फक्त आता आपल्या असणेपणातच असा म्हणजे झाले. आता अधिक वाचून ऐकून गोंधळ वाढवण्यात काहीच अर्थ नाही. किती जणांचे ऐकणार, किती लोकांचे वाचणार. आतापर्यंत जितके वाचले ऐकले ते बस झाले. आता आपल्या हाती इतकेच आहे की मन एकाग्र करावे व गुरुवचन म्हणजे ते तू आहेस बस इतकेच आठवावे आणि या प्रेमपूर्वक केलेल्या सद्गुरूच्या किंवा त्याच्या वचनाच्या स्मरणाने जर अष्टसात्विक भाव जागृत झाले तर समजा आपल्या ठिकाणचे जडित्व, आपल्या ठिकाणचे काठिण्य जे केवळ अहंभावाच्या मीच्या अहंकाराच्या रूपाने जे ऋतून बसले आहे ते नष्ट होईल. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभविजे. जेथ स्मरतेनि आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहंभावाचे. मी अशी अहंभाव रूप वेगळेपणाची जाणीव हेच जणू काठिण्य आहे. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे जे तत्वतः तयाचे रूप. ज्ञानेश्वरातील ही फार प्रसिद्ध ओवी आहे. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे जे तत्वता तयाचे रूप. अर्जुनपण म्हणजे देहबुद्धी, देहाचा अहंकार. ही देहबुद्धी, हा देहाचा अहंकार नसेल तर जे केवळ असणेपण स्फुरत आहे तेच तत्वतः आपले स्वरूप आहे. या केवळ असणेपणाच्या स्फुरणालाच निरुपाधिक स्फुरण असे म्हणतात. पण हे निरुपाधिक स्फुरण आपण स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे किंवा ज्ञान आणि वृत्ती यांना वेगळे समजल्यामुळे आपण निरुपाधिक स्फुरण मी असा अहंभाव म्हणून बाळगतो व त्यामुळे माझा देह अशी देहबुद्धी बळावते. त्यामुळे आपला अमर्यादपणा हा मर्यादित होतो आणि निरुपाधिकपणा हा सोपाधिक होतो आणि आपण कोंडल्यासारखे होतो, मुक्त आणि उन्मत्त राहत नाही. पण गुरुवचनाचा
ते तू आहेस अशा गुरुवचनाच्या सदैव चिंतनात जर आपण राहिलो तर देहावरील मीपणा आपल्या करून सोडला जातो. हा मी पण काढताच इथे केवळ सद्वस्तूचे मूळचे स्फुरण हेच उरते. तेच आपण सध्या शुद्ध असणेपणाच्या स्वरूपात आहोत. यालाच शास्त्रात विद्यावृत्तीचे स्फुरण म्हणतात. हे विद्यास्फुरण आपण मूळचेच आहोत, आयतेच आहोत. आपले असणेपण हे अवांछित आहे, आपोआपचे आहे. हे निसर्गदत्त महाराज नेहमी सांगतात की आपले असणेपण हे अवांछित आहे, आपोआपचे आहे. काही फळ म्हणून मिळाले नाही, काही कुठल्याही साधनेचे फळ म्हणून मिळाले नाही. आपण ते मूळचेच आहोत. म्हणून इथे फलव्याप्ती नाही तर केवळ वृत्तीव्याप्ती आहे. म्हणून येथे फलव्याप्ती नाही तर केवळ वृत्तीव्याप्ती आहे असे समजावे. ज्ञान व वृत्ती याचे मूळचे ऐक्य हे अबाधित आहे. मग काय होते? विषयाचा विसर पडे, इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. नमस्कार.